सगळ्या पॅनलच्या वतीनं आपल्याला जे काही यश समाजाने दिलेलं आहे ते अतिशय अभिनंदनीय आहे। समाजाने आपल्यावर हा विश्वास दाखवलेला आहे आणि या विश्वासाला पायी होण्याचं आणि सार्थ होण्याचं काम हे आपलं आहे। आपली जबाबदारी निवडून आल्यामुळे जास्त वाढलेली आहे। एक गोष्ट तुम्हाला फक्त सांगतो मी, रामाच्या देवळामध्ये आपण सगळेजण जातो। रामाच्या देवळामध्ये राम असतो, सीता असते आणि लक्ष्मण असतो आणि त्याच्यापुढे मारुती हात जोडून उभा बसलेला असतो आणि तो काय सांगतो रामाला की मी तुझा दास आहे, हे रामा मी तुझा दास आहे। तसं या प्रत्येक उमेदवाराला मी सांगेन, उमेदवाराच्या पाठीमागे असणाऱ्या कुटुंबातल्या प्रत्येकाला सांगेन की आपण या समाजाचे दास आहोत आणि म्हणून आपल्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे आणि म्हणून आपल्याला ही जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे कर्तव्याने भरलेली आणि अनेकविध उपक्रमांनी की ज्याच्यामध्ये समाजाचा विकास आणि उत्कर्ष दडलेला आहे अशा पद्धतीने आपण काम करणार आहोत। मग ते आपले लहान मुलं असतील, तरुण असतील, एमपीएससीला जाणारे विद्यार्थी असतील, महिला असेल किंवा सिनियर सिटीजन असतील, या सगळ्यांकरता आपल्या समाजातर्फे आपल्याला काम करायचं आहे आणि मला खात्री आहे जे काही सहकारी माझे आहेत हे सगळे एक दिलाने आपल्या बरोबर आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम करून दाखवू हे मी तुम्हाला 100% खात्री देतो। महात्मा फुले विकास मंडळ नाशिक याच्या स्थापनेपासून म्हणजे मागील 25 वर्षानंतर प्रथमतःच निवडणूक झाली। या मंडळाच्या जडणघडणीत सुरुवातीपासून म्हणजे संस्थापक अध्यक्ष श्री साळवे साहेब, नंतरच्या कालखंडात दिवंगत डॉक्टर विरगावकर साहेब, नंतर DC अण्णा साहेब, नंतर आपले परत मध्यंतरीच्या काळात साळवे साहेब अध्यक्ष होते, नंतर नजीकच्या काळात श्री शांतारामजी महाजन साहेब यांच्या कारकिर्दीत मंडळाचे जडणघडण मोठा हातभार लागला। ही निवडणूक बरेच आरोप प्रत्यारोप झाले, परंतु नंतर ती शांततेत पार पडली। या निवडणुकीत ह्या जो मंडळाचा कारभार होता त्यात सुरुवातीच्या कालखंडात माझे वडील पण संचालक होते। ही ज्या निवडणुकीत मला जे यश मिळालं ते मी माझ्या स्वर्गीय आईवडिलांना समर्पित करतो। जय